राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. ते बारामतीच्या दौऱ्यावरती होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीत एकूण 4 प्रचार सभा घेणार होते. परंतु बारामतीच्या विमानतळावर लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, परंतु दृश्यमानता व्यवस्थित नसल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं जातंय. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संपूर्ण कुटुंब आता बारामतीमध्ये पोहोचलेलं आहे. तसंच राज्यातील सगळे मोठे नेते बारामतीमध्ये दाखल झालेले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान अजित पवार यांच्या निधनाबाबत माजी आमदार यशवंत माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपघाताच्या आधी अजित पवारांनी मला कॉल केला होता असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. यशवंत माने यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर दुःख व्यक्त केलंय. अजित पवार यांनी मला सकाळी 8:47 कॉल केला होता. माझ्या मते तो कॉल अजित पवार यांचाच होता असं मला वाटत आहे, असा अंदाज यशवंत माने यांनी व्यक्त केलाय. यावेळी माझा दुसरा कॉल सुरू होता, त्यामुळे तो कॉल वेटिंगला पडला होता असंही यशवंत माने यांनी सांगितलंय. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राज्य सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय. अजित पवार यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी राज्यभरातील लोक बारामतीमध्ये दाखल होणार आहेत. सोबत राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनीही विद्याप्रतिष्ठान प्रांगणात मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. अजितदादांच्या अंत्यसंस्काराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत.